नमस्कार. सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्रावणलाल मोदी विद्यालयामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी विज्ञान विषय शिक्षक सोनोनी विटी. आज आपण इयत्ता 10वीतील सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 2 या सब्जेक्टमधील चॅप्टर नंबर 2 लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स पार्ट 1 सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 1 या पाठातील काही घटक अभ्यासणार आहोत. In this section, we are going to take a look at number 1 living organisms and life process. सजीव आणि जीवन प्रक्रिया, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स अँड एनर्जी प्रोडक्शन, सजीव व ऊर्जा निर्मिती, सम न्यूट्रियंट्स अँड एनर्जी इफिशियन्सी, काही अन्न घटक व मिळणारी ऊर्जा. हे घटक आज आपण अभ्यासणार आहोत. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स अँड लाईफ प्रोसेस, सजीव व जीवन प्रक्रिया कशा पद्धतीने चालते आपण ते बघणार आहोत. Various organ systems are continuously performing their function in human body. मानवी शरीरात अनेक प्रकारच्या संस्था ही अविरतपणे या कार्य करत असतात. मग कोणकोणत्या संस्था आहेत त्या आपल्या शरीरामध्ये? जी डायजेस्टिव्ह असेल, रिस्पिरेटरी असेल, सर्क्युलेटरी असेल, एक्सक्रिटरी असेल, ठीक आहे, या सगळ्या त्यामध्ये येतात. आणि या एक व्यवस्थित त्यांच्यावरती कंट्रोल हे एकमेकांवरती असतं, म्हणजे त्याला आपण म्हणून समन्वय असतं एकमेकांमध्ये. त्यांनी सांगितलं की डिफरंट एक्सटर्नल अँड इंटरनल ऑर्गन्स आर परफॉर्मिंग देअर फंक्शन इंडिपेंडंटली बट थ्रू अ कम्प्लीट कोऑर्डिनेशन. हे आपल्या शरीराच्या अंतर्गत तसेच बाह्य अवयव आपले हे कार्य स्वतंत्रपणे करतात आणि हे सर्वांच्या समन्वयातून कोऑर्डिनेट त्यांच्यामध्ये एकमेकांमध्ये असतं, समन्वय असतं. ठीक आहे. दिस ओव्हरऑल सिस्टीम इज इन ॲक्शन इन मोर ऑर लेस सम way in all the organisms. Those are in need of continuous source of energy for this purpose. Carbohydrates, fats and lipid are the main source of this energy and it is harvested by the mitochondria present in each cell. It is not like that only foodstuff is sufficient for energy production, but oxygen is also necessary. All these, that is foodstuff and oxygen, are transported up to the cell via circulatory system. Besides, it is coordinated by the control system of the body. That is, each life process life process contributes in its own way in the process of energy production. Functioning of all these life process also require the energy. या ठिकाणी आपण बघितलं की ह्या सर्व जे आहे संस्था या समन्वयातून तर कार्य करतात, काम करतात. ही सर्व यंत्रणा प्रत्येक सजीवामध्ये अधिक कमी प्रमाणात त्या ठिकाणी समान पद्धतीने ते कार्यरत असते, पण हे सर्व सजीवांमध्ये आहे. यासाठी यांना अखंडपणे ऊर्जेच्या स्रोताची आवश्यकता असते. नेहमी त्यांना ही एनर्जी लागतच असते. कार्बोदके, स्निग्ध पदार्थ आणि प्रथिने हे अन्न पदार्थ या ऊर्जेचे मुख्य स्रोत असून प्रत्येक पेशीमध्ये असलेल्या तंतू कणिकांच्या मदतीने ही ऊर्जा मिळवली जाते. ऊर्जा निर्मितीस फक्त अन्न घटकच लागतात असे नाही, तर त्यासाठी ऑक्सिजन सुद्धा आहे. हे सुद्धा फार महत्त्वाचा घटक आहे. हे सर्व घटक परिवहन संस्थेद्वारे पेशीपर्यंत पोहोचतात. नियंत्रण संस्थेची सर्व प्रक्रियेत नियंत्रण असतेच, म्हणजेच ऊर्जा निर्मितीसाठी प्रत्येक जीवन प्रक्रिया आपल्या परीने हातभार या ठिकाणी लावत असते. या सर्व प्रक्रियांच्या कार्यासाठी ऊर्जेची या ठिकाणी गरज आपल्याला भासते. ह्युमन अँड अदर ॲनिमल्स कन्झ्युम द फ्रूट अँड व्हेजिटेबल्स. आपण आणि इतर जे प्राणी आहे हे फळे आणि भाजीपाला जे आहे ते सेवन आपण करतो, कारण त्याच्यापासून आपल्याला ऊर्जा मिळते. प्लांट्स आर ऑटोट्रोप्स. They prepare their own food. They utilize some of the food for themselves, whereas remaining is stored in various parts like fruit, leaves, stem, roots, etc. We consume all these various plant materials and obtain different nutrients like carbohydrates, fats, protein, vitamins, minerals, etc. Which food materials do we consume to obtain these nutrients? आपण आणि इतर प्राणी हे सर्व फळे असतील, भाजीपाला असतील हे सेवन करतोच. वनस्पती स्वतःचे पोषण स्वतः करतात.
ठीक आहे, हे आपल्याला पहिल्यापासून आपण शिकत आलेलो आहे. यासाठी ते अन्न निर्मिती करतात. काही अन्न ते स्वतः वापरतात, तर उर्वरित अन्न जे आहे ते फळं असतील, फुलं असतील, पानं असतील, खोड असेल, मूळ असेल, यामध्ये ते काय करतात, ते साठवून त्या ठिकाणी ठेवतात. अन्न हे साठवून ठेवण्याचे ते कोणकोणते ठिकाणे बघा, या सर्व ठिकाणांमध्ये वनस्पती काय करते, त्यांचं अन्न हे साठवून ठेवतात. या सर्व वनस्पतीजन्य पदार्थांचे आपण सेवन करतो आणि त्यापासून विविध आपल्याला पोषण द्रव्य हे मिळतच असतात. म्हणजे कर्बोदके, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्वे, खनिजे या ठिकाणी आपण मिळवतो. यासाठी आपण कोणकोणते अन्नपदार्थ खातो बघा. वी ऑप्टेन द कार्बोहायड्रेट्स फ्रॉम मिल्क, फ्रूट, जॅगरी, कॅन शुगर, व्हेजिटेबल्स, potatoes, sweet potatoes, sweet meats, and cereals like wheat, maize, ragi, jawar, millet, rice, etc. We get 4 kilocalorie energy per gram of carbohydrates. Let us study the way by which this energy is obtained. आपण दूध, फळे, गूळ, साखर असेल, भाजीपाला असेल, गहू, मक्का, नाचणी, ज्वारी, ठीक आहे, या ठिकाणी भरपूर काही ॲटम दिलेले, तांदूळ असेल, यासारखे धान्य, मठ, बटाटे, रताळे, मिठाई, यातून आपण कार्बोदके या ठिकाणी मिळतो, कार्बोहायड्रेट. ठीक आहे. त्याचबरोबर कार्बोदकामधून आपल्याला 4 किलो कॅलरी प्रति ग्रॅम एवढी ऊर्जा आपल्याला त्या ठिकाणी मिळते. ही ऊर्जा कशी मिळते आपण त्याचा अभ्यास आता बघणार आहोत. लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड एनर्जी प्रोडक्शन, सजीव व ऊर्जा निर्मिती. In living organism, respiration occur at the two level as body and cellular level. या ठिकाणी सजीवांमध्ये श्वसन हे शरीर स्तर आणि पेशी स्तर अशा 2 स्तरावर होते. ऑक्सिजन and carbon dioxide are exchanged between body and surrounding in case of respiratory occurring at body level. In case of respiration at cellular level, foodstuff are oxidized either with or without help of oxygen. ते बघा, सजीवांमध्ये 2 स्तर त्यांनी सांगितलं, शरीर स्तर आणि पेशी स्तर अशा 2 स्तरावर हे या ठिकाणी श्वसन होते. शरीर स्तरावर होणाऱ्या श्वसनास ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड या वायूंची शरीर आणि सभोवतालचे वातावरण यामध्ये देवाणघेवाण होते. आपण काय करतो, कार्बन डायऑक्साईड म्हणजे ज्यावेळी श्वसन करतो त्यावेळेस ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईडच नाही तर इतर वायूसुद्धा आपल्या शरीराच्या आतमध्ये जातात, परंतु आपल्या शरीराला आवश्यक असलेला ऑक्सिजन आपण काय करतो त्या ठिकाणी ऑब्झर्व करतो आणि इतर वायू आपण परत काय करतो, बाहेर सोडतो वातावरणात. आता हे बाहेर सोडलेले वायू जे आहे ते इतर कोणत्या तरी सजीवांना किंवा इतर कोणत्याही घटकांना त्या ठिकाणी उपयोगी पडतात. उदाहरणार्थ त्या ठिकाणी आपण गृहीत धरू वनस्पती काय करतात, कार्बन डायऑक्साईड काय करतात, ऑब्झर्व करतात आणि ऑक्सिजन त्या ठिकाणी बाहेर सोडतात, आहे की नाही. अशा पद्धतीने त्यांनी सांगितलं की हे देवाणघेवाण होते. तर पेशी स्तरावर होणाऱ्या श्वसनास अन्न पदार्थाचे ऑक्सिजनच्या मदतीने अथवा त्याच्या विना ऑक्सिडीकरण या ठिकाणी केले जाते. या ठिकाणी बघा, कार्बोहायड्रेट्स ऑफ द फूड्स दॅट वी कन्झ्युम एव्हरी डे आर मेनली युटिलाइज फॉर प्रोडक्शन ऑफ एनर्जी रिक्वायर्ड फॉर डेली नीड. आपण जे अन्नपदार्थ खातो त्यातील प्रामुख्याने कार्बोदकांचा उपयोग मुख्यत्वे दररोज आवश्यक असणारी ऊर्जा मिळवण्यासाठी या ठिकाणी आपण करत असतो. द एनर्जी इज ऑप्टेन इन द फॉर्म ऑफ ATP. फॉर धिस पर्पज ग्लुकोज, अ टाईप ऑफ कार्बोहायड्रेट, इज ऑक्सिडाइज स्टेप बाय स्टेप इन द सेल. या ठिकाणी ही ऊर्जा ATPच्या स्वरूपात मिळवली जाते. त्यामध्ये पेशीमध्ये ग्लुकोज या कार्बोदकाचे टप्प्याटप्प्याने ऑक्सिडीकरण या ठिकाणी केले जाते. दिस इज कॉल्ड ॲज सेल्युलर रिस्पायरेशन. यालाच आपण पेशी स्तरावरील श्वसन असे म्हणतो. सेल्युलर रिस्पायरेशन ऑकर अमॉंग द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स बाय 2 मेथड. यामध्ये सजीवांमध्ये पेशी स्तरावर होणारे श्वसन 2 प्रकारचे असते. दोज 2 मेथड आर aerobic respiration and anaerobic respiration. In aerobic respiration, glucose is oxidized in the 3 step. या ठिकाणी 2 स्तर बघा, 2 प्रकार म्हणजे ऑक्सिश्वसन आणि विनाऑक्सी श्वसन.
ऑक्सिश्वसनमध्ये 3 टप्प्यांमध्ये ग्लुकोजचे ऑक्सिडीकरण या ठिकाणी होते. ग्लायकोलिसिस. प्रोसेस ऑफ ग्लायकोलिसिस ऑकर इन सायटोप्लाझम. पेशीद्रव्यात घडणाऱ्या या प्रक्रियांमध्ये ग्लुकोजच्या त्यांनी सांगितलं की अ मॉलिक्यूल ऑफ ग्लुकोज इज ऑक्सिडाइज स्टेप बाय स्टेप इन धीस प्रोसेस अँड 2 मॉलिक्युल्स ऑफ इच दॅट इज या ठिकाणी बघा पायरुविक ॲसिड ATP NADH2 अँड वॉटर आर फॉर्म. या ठिकाणी पेशीद्रव्यात घडणाऱ्या या प्रक्रियांमध्ये ग्लुकोजच्या एका रेणूचे टप्प्याटप्प्याने विघटन होऊन पायरुविक आम्ल त्याचबरोबर ATP NADH2 आणि पाणी यांचे प्रत्येकी 2-2 रेणू या ठिकाणी तयार होतात. मॉलिक्युल्स ऑफ पायरुविक ॲसिड फॉर्म इन दिस प्रोसेस आर कन्वर्ट इंटू मॉलिक्युल्स ऑफ ॲसिटिल कोएन्झाइम A. 2 molecules of NADH2 and 2 molecules of CO2 are released during this process. या प्रक्रियेत तयार झालेले पायरुविक आम्लचे रेणू ॲसिटिक कोएन्झाइम A या रेणूमध्ये रूपांतरित या ठिकाणी केले जातात. या प्रत्येक प्रक्रियेवेळी कार्बन डायऑक्साईडचे 2 रेणू आणि NADH2 चे 2 रेणू तयार या ठिकाणी होतात. कार्बोक्झिलिक ॲसिड सायकल बघा. बोथ मॉलिक्युल्स ऑफ ॲसिटिल CoA या ठिकाणी एंटर द मायटोकॉन्ड्रिया. ॲसिटिल कोएन्झाइम Aचे रेणू तंतिकामध्ये या ठिकाणी जातात. सायक्लिक चेन ऑफ रिॲक्शन कॉल्ड ॲज ट्रायकार्बोक्झिलिक ॲसिड सायकल इज ओपन ऑन इट इन द मायटोकॉन्ड्रिया. तेथे त्यावर कार्बोक्झिलिक आम्लचक्र ही चक्रीय अभिक्रिया त्या ठिकाणी राबवली जाते. ॲसिटिल पार्ट ऑफ ॲसिटिल CoA इज कम्प्लिटली ऑक्सिडाइज थ्रू धिस सायकल प्रोसेस अँड मॉलिक्यूल CO2, H2O, NADH2, FADH2 आर डिरेव. बघा या ठिकाणी या अभिक्रियेद्वारे ॲसिटिल कोएन्झाइम Aच्या रेणूतील ॲसिटिलचे पूर्णपणे ऑक्सिडीकरण या ठिकाणी केले जाते आणि त्याद्वारे CO2, H2O, NADH2, FADH2 आणि ATPचे या ठिकाणी रेणू आपल्याला मिळतात. बघा इलेक्ट्रॉनचे वहन कशा पद्धतीने ट्रान्सफर एका ठिकाणी त्याची चैन या ठिकाणी आपल्याला दाखवलेली. व्यवस्थित थोडं लक्ष द्या. आता molecules of NADH2 and FADH2 formed during all above process participate in electron transfer chain reaction. इलेक्ट्रॉन वहन साखळी अभिक्रियांसुद्धा तंतू कणिकेमध्ये राबवली जाते. या ठिकाणी त्यांनी दाखवलेले बघा वरील सर्व प्रक्रियांच्या वेळी तयार झालेल्या या ठिकाणी पुढे दिलेले त्यांनी ड्यू टू धीस 3 molecules of ATP आर ऑब्टेन फ्रॉम each NADH2 molecules and 2 molecules of ATP from each FADH2 molecules. Beside ATP water molecules are also formed in this reaction. Electron transfer chain reaction is operated in mitochondria only. मग जे तयार झालेल्या NADH2 च्या प्रत्येक रेणूपासून 3 आणि FADH2 च्या प्रत्येक रेणूपासून 2 ATPचे रेणू मिळतात. या प्रक्रियेमध्ये ATPच्या रेणू व्यतिरिक्त पाण्याचेही रेणू तयार होतात. दस अ मॉलिक्यूल ऑफ ग्लुकोज या ठिकाणी त्यांनी सांगितलं द मॉलिक्यूल ऑफ ग्लुकोज इज कम्प्लिटली ऑक्सिडाइज इन aerobic respiration and molecule of CO2 and H2O are produced along with energy. अशा पद्धतीने ऑक्सिजनमध्ये ग्लुकोजचे पूर्ण ऑक्सिडीकरण विघटन त्याला म्हणतो आपण होते आणि ऊर्जेबरोबर CO2 आणि H2O चे रेणू त्या ठिकाणी तयार होतात. कार्बन डायऑक्साईड आणि पाणी चे या ठिकाणी रेणू तयार होतात. इफ देअर इज insufficient amount of carbohydrates in body due to exception condition like fasting and hunger, then lipids and proteins are used for energy production. In case of lipids, they are converted into fatty acid, whereas protein into amino acid. Fatty acid and amino acid are
convert into acetyl CoA and energy is obtained through complete oxidation of acetyl CoA by the process of Krebs cycle in mitochondria. या ठिकाणी त्यांनी आपल्याला सांगितलंय की उपासमार आणि उपोषण यासारख्या अपवादात्मक परिस्थितीमध्ये शरीरात जर कर्बोदकांचा साठा कमी असेल तर ऊर्जा मिळवण्यासाठी शरीरातील स्निग्ध पदार्थ आणि प्रथिनांचा वापर त्या ठिकाणी केला जातो. बघा, लक्ष द्या, आपल्याला दररोज या ठिकाणी कार्बोहायड्रेटची आवश्यकता असते, कर्बोदकांचा आपल्याला या ठिकाणी आवश्यकता असते आणि ते कशा कशा अन्न घटकातून मिळतात आपण तेही बघितलं. आता कधी कधी काय होतं, आपण उपाशी असू किंवा उपवास असेल, काही कंडिशन अशी येते की आपल्याला जेवायला वेळ मिळत नाही किंवा आपल्याला काहीतरी अपवादात्मक अशी घटना मिळते की आपण दिवसभर जेवू शकत नाही. अशा वेळेस आपल्या शरीरामधील जे स्निग्ध पदार्थ आणि प्रथिनं जे आहे यांच्यातून आपल्याला ते त्या ठिकाणी मिळवले जातं, कारण की हे पदार्थ त्या ठिकाणी साठवलेले असतात. ठीक आहे. स्निग्ध पदार्थांबरोबर त्यांचे रूपांतर मेदाम्लामध्ये केले जाते, तर प्रथिनांचे रूपांतर अमिनो आम्लामध्ये या ठिकाणी केले जाते. मेदाम्ले आणि अमिनो आम्ले ॲसिटिल कोएन्झाईम ए मध्ये रूपांतरित केले जातात आणि ॲसिटिल कोएन्झाईम एच्या रेणूचे क्रेब्स चक्र अभिक्रियांद्वारे तंतुकणिकेमध्ये पूर्णतः ऑक्सिडीकरण या ठिकाणी केले जाऊन ऊर्जा या ठिकाणी मिळवली जाते. एनर्जी प्रोडक्शन इन मायक्रो ऑर्गॅनिझम्स थ्रू anaerobic रिस्पायरेशन. विनाऑक्सी शोषण करणाऱ्या सूक्ष्मजीवांची ऊर्जा निर्मिती कशा पद्धतीने होते बघा. सम ऑर्गॅनिझम्स कॅन नॉट लिव्ह इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन. एक्झाम्पल, मेनी बॅक्टेरिया सच लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स हॅव टू परफॉर्म anaerobic respiration for energy production. Glycolysis and fermentation are also steps of anaerobic respiration. Glucose is incompletely oxidized and less amount of energy is obtained in this type of respiration. Pyruvic acid produced through glycolysis is converted into other organic acid or alcohol with the help of some enzymes in this process. This is called as fermentation. Some higher plants, animals and aerobic microorganisms also perform anaerobic respiration instead of aerobic respiration if there is depletion in oxygen level in the surrounding. काही सजीव ऑक्सिजनच्या सानिध्यात राहू शकत नाही. उदाहरणार्थ, अनेक जीवाणू अशा सजीवांना ऊर्जा मिळवण्यासाठी विनॉक्सी शोषणाचा अवलंब या ठिकाणी करतात. विनॉक्सी शोषणाचे ग्लुकोज विघटन आणि किण्वक हे 2 टप्पे या ठिकाणी आहे. यात ग्लुकोजचे अपूर्ण विघटन होऊन कमी ऊर्जा त्या ठिकाणी आपल्याला मिळते, कारण ते अपूर्ण त्या ठिकाणी विघटन झाल्यामुळं ती ऊर्जा कमी आपल्याला मिळते. या प्रक्रियेत ग्लुकोज विघटनातून तयार झालेले पायरुविक आम्ल काही विक्रांच्या मदतीने इतर कार्बनी आम्लांमध्ये किंवा अल्कोहोलमध्ये या ठिकाणी त्याचं रूपांतर केले जाते. यालाच आपण किण्वक असे म्हणतो. काय होतं, काही ग्लुकोज विघटनातून तयार झालेले जे पायरुविक आम्ल आहे, हे जे विकर आहे यांच्या मदतीने आपण कार्बनी आम्लामध्ये किंवा अल्कोहोलमध्ये त्यांचं त्या ठिकाणी काय होतं, रूपांतर होतं. आणि हे झालेले जे रूपांतर आहे यालाच आपण किण्वक असे या ठिकाणी म्हणतो, फर्मेंटेशन. ठीक आहे. काही उच्चस्तरीय वनस्पती आणि प्राणी आणि ऑक्सिजनच्या सानिध्यात राहू शकणारे सूक्ष्मजीवसुद्धा त्यांच्या सभोवती ऑक्सिजन वायूची पातळी कमी झाल्यास ऑक्सिजनऐवजी विनॉक्सी शोषणाचा या ठिकाणी अवलंब या ठिकाणी करतात. एक्झाम्पल, सीड्स परफॉर्म anaerobic respiration if the soil is submerged under water during germination. Similarly, our muscle cell also perform an anaerobic respiration while performing the exercise. Due to this, less amount of energy is produced in our body and lactic acid accumulated, due to which we feel tired. त्यांनी उदाहरण दिले, बीजाकुरणांच्या वेळी जमीन पाण्याखाली बुडाली असल्यास बीजे विनॉक्सी शोषण करतात, तसेच आपण व्यायाम करताना आपल्या मांसपेशी या विनॉक्सी शोषण या ठिकाणी करतात. त्यामुळे आपल्या शरीरात कमी ऊर्जा तयार
लॅक्टिक आम्ल या ठिकाणी साठते आणि आपल्याला थकल्यासारखे त्या ठिकाणी वाटते. एनर्जी फ्रॉम डिफरंट फूड कंपोनंट, विविध अन्न घटकांपासून मिळणारी ऊर्जा बघा. Excess of the carbohydrates are stored in liver and muscles in the form of glycogen. What is the source of protein? What are they made up of? आपण गरजेपेक्षा जास्त खाल्लेले कार्बोदक पदार्थ शरीरात यकृत आणि स्नायूमध्ये ग्लायकोजनच्या स्वरूपात त्या ठिकाणी साठवले जातात. प्रथिने कशापासून मिळतात आणि ती कशापासून बनवलेली असतात ते आपण बघणार आहोत. प्रोटीन आर द मायक्रो मॉलिक्युल्स फॉर्म बाय बॉन्डिंग टुगेदर मेनी अमिनो ॲसिड. बघा, अमिनो आम्लाचे अनेक रेणू एकमेकांना जोडून तयार झालेल्या महारेणूला या ठिकाणी प्रथिने असे म्हणतात. प्रोटीन ऑफ ॲनिमल ओरिजिन्स आर कॉल्ड ॲज फर्स्ट क्लास प्रोटीन. प्राणी पदार्थापासून मिळणाऱ्या पदार्थांना प्रथिनांना फर्स्ट क्लास प्रथिने या ठिकाणी म्हणतात. वी गेट 4 किलो कॅलरी ऑफ एनर्जी पर ग्रॅम ऑफ प्रोटीन. प्रथिनांपासून सुद्धा आपल्याला प्रति ग्रॅम 4 किलो कॅलरी एवढी ऊर्जा त्या ठिकाणी मिळते. अमिनो ॲसिड आर ऑप्टेन आफ्टर डायजेशन ऑफ प्रोटीन. प्रथिनांचे पचन झाल्यानंतर अमिनो आम्ल त्या ठिकाणी तयार होतात. बघा, अमिनो ॲसिड आर ऑप्टेन आफ्टर डायजेशन ऑफ प्रोटीन. ठीक आहे, आम्ही तुम्हाला सांगितलं की प्रथिनांचे पचन झाले की त्या ठिकाणी अमिनो आम्ल हे तयार होतात. दोज अमिनो ॲसिड आर ऑब्झर्व इन द बॉडी अँड ट्रान्सपोर्टेड अप टू इच ऑर्गन्स अँड सेल व्हाया ब्लड. आणि जे ऑब्झर्व झालेले आहे ही अमिनो आम्ले शरीरात शोषली जातात आणि रक्ताद्वारे प्रत्येक अवयव पेशीपर्यंत ही पोहोचली जातात. कशाद्वारे? रक्ताद्वारे. ठीक आहे. फ्रॉम दीज अमिनो ॲसिड ऑर्गन्स अँड सेल produce various protein necessary for themselves and the whole body. Those examples are given in the following diagram. आता वेगवेगळे अवयव पेशी त्या अमिनो आम्लापासून त्यांना अथवा शरीराला आवश्यक असलेली प्रथिने तयार करतात. त्याची उदाहरणे पुढील आकृतीमध्ये दिलेली आहे. बघा, आपण अमिनो ॲसिड ज्यावेळेस डायजेस्ट होतं, पचन झालं की त्यानंतर वेगवेगळ्या घटकांपर्यंत हे पोहोचले जातं. ह्या डायग्राममध्ये आपल्याला त्या पद्धतीने समजून सांगितलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, बघा, लेक्चर नंबर 5मध्ये आपण चॅप्टर नंबर 2 मधील पुढील घटक आपण अभ्यासणार आहोत. सेल डिव्हिजन, अ लाईफ प्रोसेस, पेशी विभाजन म्हणजे एक जीवन प्रक्रिया. हे घटक आपण लेक्चर नंबर 5मध्ये आपण बघणार आहोत. धन्यवाद.